सप्रेम नमस्कार या माझ्या YouTube चॅनलवर मी जयंत सहस्रबुद्धे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मंडळी, पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये रस्त्यावरून जाताना जेव्हा आपण सिग्नलच्या चौकात अगदी निरागस लहान मुलं पैसे मागताना भीक मागताना बघतो तेव्हा आपल्याला थोडीशी सहानुभूती येते आणि आपण त्यांना पैसे देऊ करतो। पण या मुलांच्या जीवनाचं वास्तव आज आपण आपल्या एपिसोडमध्ये मांडणार आहोत। या सगळ्या लहान मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना स्वतःच्या पायावर सन्मानाने जगता यावं यासाठी धडपडणाऱ्या मायलेकींना आज आपण या एपिसोडमध्ये भेटणार आहोत। तुमची ओळख करून देतो, मंगेशी मून आणि त्यांची कन्या ऋत्विजा मून। नमस्कार। नमस्कार। यांची सामाजिक कार्याची धडपड आणि त्यांचा सगळा जीवन प्रवास आपल्याला ऐकायला नक्की आवडेल। प्रश्न सुरुवात करतो मॅडम, समाजसेवेची आवड आपल्या चर्चेमध्ये तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला आधीपासून होती, त्याविषयी तुम्ही शिक्षण पण घेतलेलं आहे, तर तुमच्या कुटुंबाविषयी, तुमच्या शिक्षणाविषयी आणि समाजकार्याविषयी थोडीशी माहिती द्या। नमस्कार, माझं नाव मंगेशी मून। सर्वप्रथम सप्रेम नमस्कार या पॉडकास्टमध्ये जयंत सहस्रबुद्धे सरांचं मनापासून आभारी आहो की आज आम्हाला त्यांनी इथे बोलण्याचा एक प्लॅटफॉर्म उभं करून दिलं आणि त्याबद्दल त्यांची मी परत एकदा मनापासून आभारी। खरं तर समाजकार्य म्हणतात लोक, पण समाजकार्य करणं इतकं साधं नाही आहे। तर माझं लहानपणच माझ्या अशा घरात गेलंय की जिथे माझे वडील स्वतः खूप सोशल होते आणि माझा भाऊ पण म्हणजे अजूनही आहे, तो राजकारणी आहे, मी समाजकार्यात आहे। आणि आमच्या घरामध्ये कुणीही आलं, कितीही वाजता आलं, रात्री कितीही वाजता आलं तरी माझ्या घरात येणारा माणूस हा कधी न जेवता जाणार नाही। अशा वातावरणामध्ये माझा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर माझं शिक्षण, माझं राहणीमान सगळं त्याच्यातूनच घडल्यामुळे मला वर्धेलाच माझं शिक्षण झालं। शिक्षण झाल्यानंतर लग्न झालं 2000 मध्ये आणि लग्न झाल्यानंतर मी मुंबईला आली। शिक्षणाविषयी तुम्ही म्हणालात तुम्ही MSW केले मला, तर ते म्हणजे बरोबर त्याच प्रकारचं शिक्षण घ्यावं असं कसं काय वाटलं? आमच्याकडे तसं शिक्षणाचं आता वर्धा साईड म्हटलं तर सगळेजण कोणी जास्तीत जास्त BA आणि MSW BSW ला जायचे आणि मला समाजकार्यात आवड होती, तर मला BA वगैरे करायची काही आवड नव्हती। मला सोशल वर्कर फील्ड मधूनच काहीतरी ग्रॅज्युएशन करायचं होतं, म्हणून मग मी MSW केलं, कारण त्याच्यामधून आपल्याला काहीतरी चांगलं घेता येईल, NGOsला भेट देता येईल आणि काय नेमकं असतं MSW मध्ये, सोशल वर्करमध्ये काय शिकवलं जातं तेही बघता येईल। त्यामुळे मला त्यात रस होता आणि म्हणून मग मी तेच शिक्षण घेतलं। तुम्ही सांगितलं की लग्न होऊन तुम्ही मुंबईला गेलात, तर मुंबईला गेल्यानंतर प्रत्यक्ष या मुलांशी तुमची भेट कशी झाली आणि कसं सुचलं तुम्हाला की या मुलांसाठी काहीतरी आपल्याला करणं गरजेचं आहे? 2000 मध्ये लग्न झालं। लग्न झाल्यानंतर स्वतः मी 7-8 वर्ष मुलाबाळांमध्ये रमली, म्हणजे शाळेत सोडणं वगैरे या सगळ्या गोष्टी। पण मी रस्त्यावर नेहमी मुलं बघायची भीक मागताना। तर माझी एक मैत्रीण होती ज्योतिजी म्हणून, तर आम्ही असं बाहेर वडापाव खात होते एका टपरीला। तर टपरीला वडापाव खात असताना अचानक एक मुलगा मला भीक मागायला आला। म्हणजे मला ते जमलं नाही। आता आम्ही कधी वर्धा साईडला, ग्रामीण भाग छोटासा पडतो वर्धा साईड वगैरे, तर तेव्हा काही भिकारी वगैरे तिथे पाहिले नाही एवढे फारसे। तर तो आला आणि माझे कपडे ओढायला लागला, छोटा मुलगा। तर मला राहावलं नाही। आता तिला सवय असेल त्या भिकाऱ्यांची की बाबा ती प्रॉपर मुंबईतली असल्यामुळे, तर तिने नाही दिलं त्याला, असं जोरात रागवलं आणि मला ते थोडं बरं वाटलं नाही। तर मी माझ्या हातातला वडापाव त्याला देऊन टाकला। तर ती मला तेव्हा टोकलं तिने की मंगेशी, असा वडापाव द्यायचा नाही, यांना तू आज देशील तर उद्या 2 मागतील, उद्या 4 मागतील किंवा खूप सारा गोंधळ घालतील। तर मला तिचं तेव्हा पटलं नाही बोलणं, म्हटलं नाही असं काही नसतं, जाऊ दे, त्याला भूक लागली असेल वगैरे। पण मग नंतर लक्षात आलं, जसजसा माझा प्रवास वाढत गेला, म्हणजे मुलांना सोडणं नेणं सगळ्या गोष्टी करत गेली, तर ती मुलं, तुम्ही एक दिवस त्यांना 10 रुपये द्या, तो बरोबर आपली वाट बघत राहणार की अरे हा 10 रुपये देता ही ताई, तर दुसऱ्या दिवशी पण तिथे 4 जमा करणार, तिथे 5 जमा करणार। असं करत करत मला ते पूर्ण गँगच दिसायला लागली मुलांची। म्हटलं नाही, हे योग्य नाही, काहीतरी कारण असेल या मुलांना। एक तर भीक मागायचं काय कारण आहे नेमकं कळलं नव्हतं, किंवा आई वडील मागवतात का, किंवा ते आपण मूवीज बघतो ना कधी कधी हातपाय दोन किंवा जबरदस्तीने मागवण्यात येतं वगैरे। तर मला असं वाटलं की असं काहीतरी असेल प्रकार, आणि म्हणून मग मी मुलांना शाळेत सोडताना त्या मुलांना जेव्हा बघत गेली तेव्हा मला असं वाटलं की आपण या मुलांना एकदा भेटलं तर बरं होईल। म्हणजे नुकतंच मी पैसे देत आहे, ते घेऊन जात आहे, आणि मग मी बंद केलं देणं आणि तिथून सुरुवात केली मी मला काहीतरी करण्याची। ते मुलं दिसल्यानंतर मला असं वाटलं की यांच्यासाठी आपण काहीतरी करावं, आणि तिथून माझी त्या मुलांपासून मग ओळखीने सुरुवात झाली। मग तिथे तुम्ही ऍक्च्युली मुलांना शिक्षणाच्या दृष्टीने त्यांना आपण एक मुख्य प्रवाहात आणावं असं जे तुम्हाला वाटलं होतं, तर ते कशी सुरुवात झाली त्यांच्या शिक्षणाची? किंवा
सर्वप्रथम मी त्या मुलांना सुरुवातीला मी भेटल्यानंतर मला पहिल्यांदा त्यांनी ओळखच दाखवली नाही, कारण त्यांना माहिती आहे, त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की तू ओळख दाखवशील तर हे तुला तुझ्या गावाला किंवा पोलीस स्टेशनला नेतील किंवा बालगृहात टाकतील वगैरे. तर ते ओळख दाखवत नव्हते म्हणून मी सतत संध्याकाळची त्यांच्याकडे भेटायला जायची. म्हणजे एक संपर्क तयार केला की बाबा विश्वास त्यांचा की मी तुमच्यातलीच आहे आणि तुमच्यासाठी मी काम करणार आहे वगैरे. असं करत करत मुलांची एक ओळख निर्माण झाल्यानंतर मुलांना मी हळूहळू आपलं खिचडी तयार करायला लागली. म्हणजे काहीतरी द्यायचं म्हणून मग काय द्यायचं, तर पौष्टिक आहार द्यायचा, बिस्किट वगैरे काय द्यायची, म्हणून मग मी खिचडी तयार करायला लागली आणि खिचडी मी रोज न्यायला लागली. ती खिचडीच्या बहाण्याने माझ्याकडे सगळी मुलं यायला लागली. आमचं एक छान बॉन्डिंग तयार झालं. मग माझ्या मैत्रिणी पण त्याच्यात अटॅच झाल्या आणि आम्ही सुरुवात केली प्लॅटफॉर्म स्कूलची. 5-6 वर्ष आम्ही त्यांना शिकवलं तिथे. मग आई वडिलांची ओळख म्हणजे 1-2-3 वर्षानंतर छान आई वडिलांची ओळख तयार केली, पण तरी त्यांना विश्वास नव्हता नेमकं काय. पण मग लक्षात आलं की ही जी मुलं आहे ही नुसती आपल्याकडे शिकायला येतात, 1 तास शिकतात, परत त्याच वातावरणात जात आहेत आणि तेवढे खापुरतेच येतात. म्हणजे त्यांना आज जरी शिकवलं तुम्ही तर दुसऱ्या दिवशी ब्लँक होऊन येतात, दुसऱ्या दिवशी काही शिकवा ते ब्लँकच होऊन येणार, कारण ते 1 तास शिकतात आपले, ते पण मन लावून नाही, फक्त त्यांचं सगळं लक्ष त्या डब्याकडेच नुसतं. आणि मग असं करत करत म्हटलं नाही, हे आपलाही वेळ जातो, त्यांचाही वेळ जातो आणि ते आपल्याकडे बसतात फक्त खाण्यासाठी. मग असं करून मग मी त्यांच्या आईवडिलांना भेटल्यानंतर लक्षात आलं की अरे हे तर माझ्याच गावाकडली आहेत, विदर्भातली. म्हणजे वर्धा, नागपूर, नागपूरकडली नव्हती, अमरावती, वर्धा, यवतमाळ या साईडची खूप जास्त क्राऊड इकडे स्थलांतर झाला होता. आणि मग त्यांची हळूहळू त्यांच्या आईवडिलांची ओळख, मग म्हटलं हे अशी ओळख सांगणार नाही मला, कारण लगेच ओळख सांगायला तयार होत नाही. मग मी त्यांची गावं माहिती करून घेतली आणि गावं माहिती करून माझ्याच गावाकडली असल्यामुळे माझा परिचय होताच त्या गावात. तर मी त्या भावाच्या माध्यमातून त्या गावांमध्ये पोहोचली, तिथल्या सरपंचाला भेटल्यानंतर त्यांच्याकडनं ती माहिती घेतली. म्हटलं ही मुलं इकडे राहत आहेत आणि ही मुलं मुंबईत आहे. मग त्यांना तो विश्वास तयार केला की मी तुमच्याच गावची, वर्धेची आहे आणि आपण सगळे वर्धेचे आहोत, तर मी तुमच्यासाठी काम करणार आहे. हा विश्वास त्यांच्यात तयार झाला आणि म्हणून मग माझी प्लॅटफॉर्म स्कूल आणि त्यांच्यातली जी बॉन्डिंग होती ती खूप जास्त विश्वासाची झाली आणि मी काहीतरी पर्यायाने चांगलं करू शकले. या सगळ्या मुलांना तुम्ही परत मूळ गावी वर्ध्याला घेऊन गेलात असं म्हणाला होता. हो. तिथे वसतिगृह सुरू केलं. हो. तर ती कल्पना कुठून सुचली आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरातून त्या कंपॅरिझन मध्ये वर्धा तसं छोटं गाव आहे. हो. तर मग फॅमिली पण शिफ्ट केलीत का, मुलांना पण केलेत का, त्याविषयी काही? जेव्हा मी या मुलांच्या बॅकग्राऊंड शोधायला मी गावी गेली ना, तेव्हा माझ्या वडिलांनी मला स्पष्ट सांगितलं की या लोकांवर काम करायचं नाही. पारधी मला माहित आहे आणि ते बसल्या जागेवर लोकांना मारहाण करतात, तर तू नाही करायचं हे सगळं. तरी मी माझ्या वडिलांच्या विरोधात जाऊन नाही म्हटलं, मला करायचं आहे, मला करायचंच आहे, तुम्ही सपोर्ट करा अथवा नका करू. आणि ज्यांचं गाव प्रॉपर असतं तिथे काहीतरी काम करता येतं, जसं घरकुल योजना आहे किंवा त्यांना स्थायिक करण्यासाठी काही वेगवेगळे उपक्रम राबवता येतील. या कारणास्तव खूप विचार करून मी मुंबईत वसतिगृह न काढता वर्ध्यात काढलं. आणि वर्ध्यात काढण्याचं कारण असं होतं की आपली स्वतःची जागा आहे, कमी खर्चात काम होईल, मुंबईत भयानक स्ट्रगल करावं लागेल. आणि त्यावेळेस माझा मुलगा होता 10वीला, माझी मुलगी होती 7वीला. आणि अशा पिरियडमध्ये मुंबई सोडणं माझ्यासाठी खूप मोठा निर्णय होता. पण तरी मुंबई नाही सोडली. म्हटलं मुलगा तू 10वीला आहेस तर तू करू शकते, कारण तुला सपोर्ट आहे, तुला शिक्षण कळतं. या लोकांना शिक्षणच कळत नाही, तर त्या लोकांना आपल्याला शिक्षण द्यायचं आहे. मग हिला वडिलांकडे ठेवायचं, तर मग असं ठरवलं की तू माझ्याकडे सोबत चल. मग तिला वर्धेला त्या वर्षी घेऊन गेले, पण ती काही रुळली नाही वर्ध्याला आणि तिच्या मनाविरुद्ध मी वर्ध्याला घेऊन गेली. आणि मग आमचा प्रकल्प सुरू झाला 2017 मध्ये वर्धेला. 18 मुलांपासून आमचा तो प्रकल्प सुरू झाला. त्या मुलांना 18 मुलांना आम्ही प्रकल्पात आणल्यानंतर असं झालं गंमत की पहिल्या दिवशी मी 18 मुलं आणली, दुसऱ्या दिवशी पहाटे बघते तर एकही मुलगा थांबला नाही, सगळी पळून गेली, 1 मुलगा थांबला होता. आणि मग म्हटलं अरे सगळी पळाली. हो मॅडम म्हणे, तुम्ही उठायच्या होत्या त्याच्या आधी सगळी पळाली. दुसऱ्या दिवशी त्यांचा शोध घ्यायला गेले त्यांच्या पारधी बेड्यामध्ये, तर ती सगळी मुंबईला पळाली. म्हटलं बापरे, हे खूपच हेक्टिक आहे. आणि मी एकटी प्रकल्पात थांबली. प्रकल्प सुरू करायसाठी माझ्या वडिलांची 10 एकर शेती, माझ्या वडिलांचे 10 एकर शेतीनंतर बांधायचा कसा म्हणून मी स्वतःच्या स्वखर्चाने बांधकाम, माझं सोनं गहाण ठेवलं. म्हणजे त्यावेळेला ते 7-8 महिने मी सगळं जेवढं काही माझ्याजवळ होतं सगळं त्या प्रकल्पात टाकलं आणि सगळ्यांचा विरोध पत्करून मी ते सगळं सुरू केलं. आणि तुम्ही विचार करा, पहिल्याच दिवशी सगळी मुलं पळालीत. किती म्हणजे मला मनस्ताप. मी तरी ती मुलं हार न मानता मुलं शोधायला आली, त्यांच्या पारधी बेड्यात गेली. बेड्यात गेल्यानंतर मी शोधली, नाही सापडली. मग सगळी मुंबईत पळाली म्हणाले. मग परत त्यांना शोधून पुन्हा 2-3 दिवस त्याला लागले. 2-4 दिवसानंतर परत आणली, कारण तेव्हा तर शाळेत दाखल नव्हतीच केली आपण. आणि मग परत आणल्यानंतर 25 विद्यार्थी आपण परत आणू शकलो 2-3 दिवसांनी. आणि त्याच्यामध्ये आमची फक्त 25 मुलांमध्ये फक्त एकटी रेणुका राहिली.
जी आता माझ्याकडे शिकते. अच्छा, अजूनही आहे ना ती. एकटी रेणुका होती, बाकी सगळी मुलं होती. आणि त्या मुलांना घेऊन मी परत आले आणि मग परत माझा स्ट्रगल सुरू झाला. तिथून झाली माझी जिल्हा परिषदची शाळा सुरू. मग जिल्हा परिषदची शाळा कशी सुरू करायची, कारण प्रत्येक आपल्या घरी जसं मूल जन्मतं आपण नोंद करतो कुठेतरी, या मुलांची कुठेच नोंद नाही. काहीच लग्न जरी केलं तरी कुठलेच कागदपत्र नाही. मग आता कागदपत्र नसल्यावर या मुलांना कसं दाखल करणार. पण मग RTIचे नियम काढले, 2-4 टीचरला भेटली, मग त्यांच्याकडनं माहिती काढली. म्हणजे त्या RTIच्या अंतर्गत या लोकांना परमिशन देतात ऍडमिशनची. मग आम्ही शाळेत टाकले जिल्हा परिषदच्या रोठ्याच्या. 25 विद्यार्थी टाकले आम्ही. त्यांनी खूप त्रासदायक, म्हणजे खूप अडचणी. पहिला तर दाखले नाही, नोंद नाही, काहीच नाही. आम्ही जबरदस्तीनं कोंबलं, त्यांना दिल्यासारखे मुलं दिले. मग पहिला 2 दिवस त्यांनी खूप त्रास दिला. मग मी एज्युकेशन ऑफिसरला फोन केला. त्यांनी म्हटलं की नाही मुलं बसवायची, तुम्हाला बसवावंच लागेल. मग त्यांनी जबरदस्तीने ती मुलं बसवली, पण त्यांनी ती सरळ नाही बसवली. मग त्यांना दारू कशी गाळतं, चोरी कशी करतं, टीचर स्वतः टीचरनी सांगितलं. आणि मग सगळ्या गावातल्या मुलांसमोर जर ते केलं तर त्यांना किती फील होईल. ती मुलं परत आली. ते म्हणे आम्ही जातच नाही शाळेत, आम्हाला जायचंच नाहीये. जर आम्हाला मानसन्मान असते तर आम्ही का जायचं शाळेत. ते जर आम्हाला हे सगळं करायला तर हे तर आम्ही रस्त्यावर करतोच ना, मग इथे नाही करणार. मग त्या दिवशी मग मी एज्युकेशन ऑफिसरला फोन केला, त्यांना बोलवलं. मग त्यांनी टीचर स्टाफला थोडं रागवलं वगैरे आणि मग परत मुलं शाळेत जायला लागली. गेल्यानंतर मग ते काहीतरी कारण शोधायला लागली. रोज मला फोन, स्वच्छ येत नाही, कपडे नाही. म्हटलं मॅडम 25-30 मुलांचे कपडे नाही आहेत माझ्याकडे, मी करते प्रयत्न. मग मी डोनर शोधले, मग त्यांना युनिफॉर्मसाठी प्रयत्न केला, कारण तसं तर युनिफॉर्म जिल्हा परिषदकडनं मिळतं, पण त्यांनी नाही दिला. मग त्यावेळेला आम्ही डोनर शोधून तो युनिफॉर्म घेतला. मग थोडंसं युनिफॉर्म व्यवस्थित यायला लागला, मग स्कूल बॅग व्यवस्थित यायला लागला, मग जायला लागली. असं करत करत आम्हाला 2 वर्ष त्या लोकांनी इतका भयंकर त्रास दिला. म्हणजे मुलांना टॉयलेट धुवायला सांगायची. म्हणजे गावातली पण मुलं तिथे ना, पण तरी याच मुलांना टॉयलेट धुवायला लावणार, तर याच मुलांना कामं करायला लावणार, याच मुलांना आवर झाडायला लावणार. मग हे एक प्रकारचं थोडंसं त्यांच्यामध्ये तयार करणार, म्हणजे शाळेत न येण्यासाठी त्यांच्यामध्ये निगेटिव्ह भावना तयार करणार. तर मला मुलं सांगायची. मग मी म्हणायची अरे काही हरकत नाही, आपण घरी करतोच ना, मग तिथे करायचं, काय फरक पडते, त्यांनी केलं का तुम्ही केलं का, सारखंच आहे. असं म्हणून 2 वर्ष काढली. शेवटी 2 वर्ष त्या HMला म्हणजे इतकं भयानक झालं की त्यांनी भर उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात मुलं बाहेर बसवली. तर मला मुलं 12 वाजता बाहेर बसल्यावर मुलं घरी आली, खूप चिडून, खूप रडत आली. म्हटलं काय झालं, तर मला म्हणते आम्हाला बाहेर बसवलं. म्हटलं मग मी ठीक आहे, मी HMला फोन केला. तर मला HM म्हणतात की हो बाहेर बसवलं, काय करणार तुम्ही, माझी मुलं शिकली, मला काही गरज नाही नोकरीची, मी रिटायरमेंट घेईन. म्हटलं अहो सर रिटायरमेंट घ्याल तेव्हा घ्याल, पण ही मुलं तुमची विद्यार्थी आहेत. आता मला विद्यार्थ्याला घडवायला मला वेळ नाही आहे आणि तुम्ही माझं बालपण बाका करू शकत नाही. म्हणजे काहीच माझ्या केसाला पण धक्का लागणार नाही, कारण त्यांची बायको तेव्हा मला वाटतं BDO होती. तर त्यांना मी सगळ्यांकडनं ऐकलं होतं की त्यांना खूप रुबाब होता त्या गोष्टीचा, तर माझं काहीच करू शकत नाही. तर मी म्हटलं नाही, मी काही करणार नाही. म्हटलं मी शेवटी काय म्हटलं, शेवटी एक NGO चालवते आणि मला फक्त मुलांना शिक्षण प्रवाहात आणायचं आहे. आपण सगळ्यांनी मिळून जर केलं तर खूपच चांगलं होईल. विरोधात जाऊन नाही करायचंय, मला गावाला धरून करायचंय काम. पण गावकरी पण माझ्या विरोधातच होते, कारण त्यांना पारधी आणलेले हे पटले नाही. तर त्यांनी पण बरेचदा त्या मुलांचे पैसे, शाळेतलेच मुलं गावातलीच मुलं पैसे चोरायची, स्वतः कुठेतरी लपवून ठेवायची, या मुलांवर नाव आणायची. आणि मग भर चौकामध्ये त्यांच्या बॅगा चेक करणं, त्यांचे कपडे चेक करणं वगैरे. तर त्यांना ते म्हणजे आम्ही आम्ही रस्त्यावर राहतो ते एवढं कोणी करत नाही. आम्ही चोरी करून सुद्धा आलो तरी आम्हाला कोणाचा बाप विचारत नाही. आणि तुम्ही गावातले लोक एवढं इन्सल्ट करताय, आणि त्यांना इन्सल्ट ऐकायची सवय नाही, कारण ते फारच म्हणजे तसे खूप इगोइस्ट पोर आहेत. आताही मी जर त्यांना एखाद्या वेळेस म्हटलं काय जेवायचं नाही, तर नाहीच हात लावणार ताटाला. तर असं ते मुलं होती. तर त्यांना ते तसं केल्यावर त्यांना फार असं राग आला. मग ती आली माझ्याकडे, मला म्हणाली नाही आम्ही शाळेतच जाणार नाही, आता तर नाहीच जाणार शाळेत. मग आमचं झालं HMशी भांडण, खूप प्रकरण गाजलं ते. मग भाऊ राजकारणी असल्यामुळे त्यांनी पण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाला आणि मग त्यांनी ते प्रकरण उचललं. आणि मग या मुलांना न्याय मिळावा म्हणून आम्हाला सांगितलं आंदोलन करा. 41 विद्यार्थी 2 वर्षानंतर 45 विद्यार्थी एवढी मुलं घेऊन आम्ही गेलो CO ऑफिसमध्ये ओंबासी सरांकडे. आणि ते तेवढ्या लहान वयात त्यांनी नारेबाजी केली. आणि मग ते सर म्हणाले ठीक आहे आम्ही निर्णय लावतो, तुम्ही जा आता. मग त्यांनी चहा नाश्ता, मुलांना नाश्ता बिस्ता दिला, घरी पाठवलं. मग ओंबासी सर स्वतः आले, रोठ्यात गेले, चहानिशा केली. आणि मग मी विचार केला की नाही, आता जी तळागाळात शाळा असेल त्या शाळेत आपण मुलं टाकायची. आणि त्यावेळेला मग आपण मुलं इथे वर्ध्याला मानस मंदिर आणि वर्धा कन्या अशा 2 शाळेमध्ये दाखल केली, 5वी ते 10वी पर्यंत. हे सगळं आई करत असताना तुमच्याकडे कितपत आई सगळं लक्ष देऊ शकत होती, आणि तुम्हाला असं वाटायचं का की आईचं प्रेम आपल्या बरोबर या मुलांना पण चाललंय?
ऍक्च्युली हे तर खरं आहे. म्हणजे मी आहेच लहानपणापासून सुद्धा रेबेलियस किड आहे घरातलं, की लहानपण आहे त्यामुळे प्रत्येक वेळेला की तू त्याला जास्त प्रेम करते म्हणून लहानपणापासून, आणि नंतर ही मुलं आल्यानंतर तू यांच्याशीच बोलते, माझ्याकडे लक्ष देत नाही, तसं. आणि माझं तू काय म्हणता टीनेज असतो तो 7th म्हणजे चालू झाला, आणि हिने मला म्हटलं की चल वर्धेला. आणि मला असं झालं की मी सिटीत ना का जाऊ गावात. त्यात मला मग सगळे विचारतील का आलीस, मी उत्तर तरी काय देणार, कारण 7वी 8वीच्या मुलांना काही कळत नाही यातलं, आणि त्यांना ऍक्च्युली लक्ष पण द्यायचं नसतं. तर माझं एक होतं की मला नाही यायचं, तरी घेऊन गेली, म्हणाली तुझी नाही सोय होणार आणि तुला मग तूच म्हणशील की मला सोडून गेली वगैरे. आणि वर्ध्याला गेल्यानंतर स्कूलमध्ये जरा होता माझा प्रॉब्लेम, मला नाही जायचं वगैरे, पण केलं कसं तरी मॅनेज. आणि तिने पण म्हणजे आता काय 7वी 8वी शाळा थोडीच सोडणार आहे असं म्हणून मग गेले रोज. ऋतजचं पण तेच होतं की तो घरी असताना त्याची 10th होती, असा त्याचा पण पीक असा पिरियड होता, पण त्यांनी छान अभ्यास केला, घरी आजी असायची तर त्याला पण तो एक सपोर्ट झाला. मला असं वाटायचं हिचं लक्ष कमी, कारण मी आजीच्या घरी राहायची म्हणजे मामा मामी बरोबर. पण एक होतं की काहीतरी छान होतंय, कारण त्या पिरियडला ऍक्च्युली प्रकल्प सुरू झालेला, तर न्यूजपेपर्समध्ये आर्टिकल्स येणं किंवा लोकांपर्यंत पोहोचणं, तर बरेच मला येऊन पण विचारायचे की आई तुझं असं असं करते ना काम, तर मला असं कौतुक वाटायचं की अरे काहीतरी छान होतंय. तर त्यातून आहे तो होतं ते लहानपणी की मम्मा लक्ष देत नाही, पण ते हळूहळू कमी झालं आणि मग आम्ही दोघं पण मदत करायला लागलो जमेल तशी. ऋत्विजाचं कौतुक सांगायला आवडेल मला की मगाशी तिने उल्लेख केल्याप्रमाणे ती 7वीत असल्यापासून या प्रकल्पामध्ये तिला जशी जमेल तशी ती मदत करत आली आईला. आणि आता तर मोठी झाली तर आता ती पूर्ण मॅडम वर्ध्याला काही कामानिमित्त गेल्या, तर आता पुण्यात सुद्धा प्रकल्प आहे, आपण त्या विषयाकडे येणार आहोत. ती पूर्ण प्रकल्प एकटी सांभाळते. ज्या वयामध्ये मुली आईवडिलांकडे महागडे मोबाईल महागडे ड्रेस घेण्यासाठी मागे लागतात, त्या वयामध्ये ऋत्विजा स्वतःची जबाबदारी ओळखून स्वतःचा अभ्यास करून आणि ही सगळी जबाबदारी सांभाळते. खरंच कौतुकाची गोष्ट आहे. त्या प्रकल्पात तुम्ही जो वर्ध्याला सुरू केलात तर तिथे बऱ्याच अडचणी आल्या आणि या सगळ्या सांगितलं. मग जेव्हा पुण्यामध्ये आता जो प्रकल्प जिथे आता आज आपण बसलोय आणि आपला इंटरव्ह्यू चालू आहे, हा प्रकल्प कधी सुरू केला आणि इथे सुद्धा एक त्याची ब्रांच असावी म्हणा, असं कधी वाटलं आपल्याला? ऍक्च्युली हे प्रकल्प जेव्हा मी वर्ध्यात सुरू केला, वर्ध्यात स्थायिक झाले आणि आमची मुलं पहिल्यांदा पासआउट झाली 10वी. कोरोना काळातली गोष्ट असेल, कोरोनाच्या म्हणजे 20ची गोष्ट असेल, पहिल्यांदा पास झाली मुलं. आणि मग मला असं वाटलं की आमचा जो पहिला मुलगा जो पास झाला, म्हणजे जी बॅच पास झाली ना, ती आमच्याकडे बेसिक 8व्या वर्गात शिकली. म्हणजे जे 12 खडी त्यांनी पहिल्या वर्गात शिकायची, बेसिक 8व्या वर्गात शिकली. बरं 8व्या वर्गात शिकली तर शिकली, जे मुलं पास झाली ती सगळी गुन्हेगार स्वरूपातली होती. म्हणजे अतुल भोसले हा पोरगा नवी मुंबई सारख्या ठिकाणी एक 35-40 सायकली चोरल्या, बालगृहात त्याला अटक झाली. लहान होता तेव्हा, काही कळत नव्हतं. आईने भीक मागायला शिकवलं, मग तिथून भीकेच्या याच्यातून मग तो थोडा बाहेर पडला, मग चोरी करायला लागला, मग सायकली चोरी करायला लागला, गाड्या चोरी करायला लागला, पण तो सायकलीपर्यंत सीमित होता. त्यानी तो म्हणायचा मी सायकली चोरायचो गेअरच्या, आणि त्या 40,000 20,000 हजाराच्या सायकली मी 2,000 3,000 हजारात विकायचो वगैरे. पण त्याच्या भावाशी परिचय झाल्यानंतर तो म्हणाला नाही मॅडम याला शिकवा तुम्ही. आणि तो मुलगा जेव्हा मी शिकवायला घेतला माझ्या हॉस्टेलला, तेव्हा माझ्या खूप लोक विरोधात गेले की हा मुलाला शिकवायचं नाही, हा खूप गेलेला मुलगा आहे. म्हटलं काय हरकत नाही, तरी आपण त्याला घेऊ, ज्याला शिकायचं ते शिकेल, नाही शिकायचं नाही. म्हणजे मी त्याच्या पाठीशी अशी उभी राहिली खंबीरपणे. आणि तो पहिली बॅच आमची 2-3 लोकांची, आमची कमीत कमी एक 6 विद्यार्थ्यांची बॅच आमची पासआउट झाली 2020 मध्ये. इतकं स्ट्रगल की ज्यांनी बेसिक माहित नाही ते माझ्या मुलाने दोघे त्यावेळेस होते. तर त्या वेळेला माझी भाची पण सोबत होती, आणि या लोकांनी यांच्या वयाच्या मोठ्या मुलांना त्यावेळेस बेसिक शिकवलं, किंवा तिच्या बरोबरच्या, म्हणजे त्यावेळेस त्यांचं खेळण्याचं वय होतं तर त्यांनी मुलांना शिकवण्याचं काम केलं. आणि ती मुलं शिकली आणि 10वी पास झाली. 10वी पास झाल्यावर मग मी म्हटलं यांना वर्धेला, आणि मुलं टॅलेंटेड फार, म्हणजे त्यांच्यामध्ये वेगवेगळी कला होती. म्हटलं या मुलांना इथे वर्धेत आपण आता 10वी तर कशी तरी काढली, म्हणजे असं काही वाटत नाही स्कोप की ही मुलं इथं टिकतील. मग आमचा तो अतुल आम्ही MMCC मध्ये भाऊसाहेब जाधवांच्या माध्यमातून इथे टाकला पुण्यात. आणि पुण्यात टाकल्यानंतर त्याच्यामधला जो बदल एका वर्षात बघितला, म्हणजे लिटरली तो पोरगा असा वाटत नव्हता पारध्यातून आणला म्हणून. खूप बदल, बोली भाषेत बदल, राहणीमानात बदल, सगळ्या गोष्टी. आणि मग तेव्हाच ठरवलं की नाही, आपण पण काहीतरी चेंज म्हणून मुलांना शिक्षणाचा जर आवड निर्माण करायची असेल तर आपल्याला कुठेतरी एक पाऊल पुढे टाकावं लागेल. आणि मग आम्ही ठरवलं की ही म्हणाली मी पण वर्ध्यात शिकणार नाही, कारण वर्ध्यात तिला माझ्या प्रकल्पावरनं जायला पण खूप लांब पडायचं.
आणि तशी फॅसिलिटीज नव्हतीच, म्हणजे ती ज्या पद्धती शिकली तशी नव्हती, पण तरी तिने ऍडजस्ट केलं आणि तिने म्हटलं आली हेच माझ्यासाठी खूप झालं होतं. मग मी ठरवलं की आम्ही आता पुण्यात शिकावं. तर मग मी म्हटलं चल तुझी पण ऍडमिशन पुण्यात करते, तू पुण्यात राहा आणि या मुलांना पण आपण पुण्यात टाकलेलंच आहे तर आपण पुण्यात राहू. मग हिची कोरोनातच ऍडमिशन केली होती, पण त्यावेळेला काही मी शिफ्ट झाली नाही आणि आम्ही तेव्हाच ठरवलं की पुण्यात आपण एक ब्रांच ओपन करायची असं म्हटलं आणि लगेच कोरोना आला. मग सगळं थांबलं. पण त्याची ऍडमिशन झाली होती अतुलची आणि हिची पण झाली होती, तर आम्ही ते ठेवलं, स्थगित ठेवले एक थोडंसं. आणि मग 2023 मध्ये आम्ही त्याच्यामुळे का होईना आमचं एक पाऊल पुण्यात पडलं आणि आम्ही 23 मध्ये जानेवारी 2023 ला 14 तारखेला आमची दुसरी ब्रांच पुण्यामध्ये ओपन झाली. एक विशेष मला असं वाटलं की अशी मुलांची जेव्हा जबाबदारी घेतली जाते एखाद्या एनजीओ कडनं, तर शिक्षणामध्ये त्यांना आपण एक 10वी पर्यंत शिकवूयात आणि पुढे काय त्यांचं बघतील ते असं एक पायंडा असतो. पण एक कौतुक तुमचं असं मला वाटलं की फक्त 10वी पर्यंत या मुलांना शिक्षणापर्यंत न थांबवता त्यांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे पुढे सुद्धा शिकवायचा तुम्ही प्रयत्न करताय. तर अशा काही 2-3 मुलांची उदाहरणं सांगू शकाल? खरं तर ही मुलं जी आहे ना ही गुन्हेगारी स्वरूपातली आहे. त्याच्यामुळे कसं होतं ना, त्यांना जर आम्ही मध्ये शिक्षण सोडलं 10वीतच तर यांना असं कोणी जवळ करत नाही, कोणी ऍक्च्युअली कोणी ऍडमिशन पण देत नाही. तर मी असं ठरवलं की यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं, कारण तोपर्यंत लोकांचा पण विश्वास तयार होतो आणि मुलं पण त्यांच्यामध्ये पण एक वेगळी सुधारणा होते. आणि म्हणून मग त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे ते 10वी जर मी सोडली असती तर ते हमखास दारू काढायला जातात. त्याच्यामुळे त्यांना असं पुश करत आपण त्यांना 12वी नंतर थोडंसं लॅब टेक्निशियन, इलेक्ट्रॉनिक्स हे टेक्निकल किंवा तुमचं सोलर ट्रेनिंग, असं वेगवेगळ्या नर्सिंग अशा माध्यमातून मुलांना आपण सेटल केलं की कमीत कमी ते स्वतःच्या पायावर एक 10-15 हजार कमवायला लागली की त्यांना एक शिक्षण म्हणजे कमवायची एक गोडी पण तयार होईल आणि रस्त्यावर परत जायचं काम पडणार नाही. इन्कम सोर्स सुरू झाला की त्यांनाही थोडंसं वाटेल ना की आपण चांगलं म्हणजे एक काय म्हणते मान सन्मानाचे पैसे कमवत आहोत, कारण रस्त्यावरचे पैसे हे त्यांचे सन्मानाचे नाही ना. आणि म्हणून त्यांना मग आपण तसं ठरवलं की यांना पायावर उभं करायचं. तुला विचारतो की पुण्यामध्ये 2023 मध्ये तुम्ही ही ब्रांच सुरू केली. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आई बऱ्याच वेळेला वर्धेला असली की समर्थपणे ही तू ब्रांच पूर्ण सांभाळतेस. तर इथे साधारण किती मुलं आहेत आणि आता ती कुठल्या वयोगटातली आहे? तुझ्या बोलण्यामध्ये आलं होतं की तू त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस आणि हे सुद्धा पाठवतेस, तर त्याविषयी काही सांग. तर 2023 मध्ये जेव्हा पुण्यात शिफ्ट झालो तेव्हा माझी 12वीची एक्झामचा तेव्हा पिरियड होता. पण तरी मुलांबरोबर थोडा वेळ घालवायचा, 1 तास 2 तास असं करत तेव्हा आमच्याकडे इफ आय रिमेंबर एक 12-13 जास्तीत जास्त 15 मुलं होती. आमचं होतं की कमी मुलांना शिक्षण द्यायचं पण क्वालिटी एज्युकेशन द्यायचं. तर म्हणून तेव्हा तेवढी सुरुवात होती. नंतर हळूहळू मुलं वाढत गेली, कारण ऍडमिशन पुण्यात येऊ लागल्या की चांगलं शिक्षण हवंय म्हणून. असं करता करता आता आमच्याकडे 35 मुलं आहेत. हो, या प्रकल्पात 35 मुलं आहेत. आणि वयोगट म्हटला साधारण तर एक 3 वर्षापासून तर एक 18 वर्षापर्यंतची आहेत, मोठी आहेत. पण आता मोठीच झाली त्यामुळे त्यांचं मी वय असं म्हणण्याऐवजी 18च्या वर आहेत मुलं. आणि ती 2 शाळेत जातात, कारण म्हणजे असं कसं मराठी मीडियमचं असतं की 1ली ते 4थी आणि मग 5वी ते 10वी. तर ते तशी 2 शाळेत, एक म्हणजे बाल शिक्षण मंदिर मराठी मीडियम जी भांडारकर रोडला आहे आणि दुसरी म्हणजे सौ विमलाबाई गरवारे प्रशाळा जी आपली गरवारेच्या त्या मेट्रो स्टेशन जवळ. अशी 2 शाळेत मुलं आहेत. आणि क्लासेसचं जे तुम्ही म्हणालात, तर मी 10वी पासून भरतनाट्यम शिकते, म्हणजे लहानपणी शिकायची, मध्ये या कामामुळेच ब्रेक झाला, नंतर कंटिन्यू केलं. तर इथे पुण्यात जेव्हा मी कंटिन्यू करायला लागले तर मी ताईला सांगितलं की माझं असं आहे काम आणि मुलींना आवडतं, म्हणजे मी डान्स करते ते बघायला येतात की दीदी करतेय. तर ताई म्हणाली की आण ना मुलींना, म्हणजे आपण जमेल तेवढ्या 2-3 मुलींना शिकवू. तर कौतुक म्हणजे मी शिकते स्नेहल कळमकरकडे आणि त्यांचं इथे स्नेहल ललित कला केंद्र आहे, मोठी आहे अकॅडमी. त्या स्वतःहून माझ्या इथल्या कमीत कमी 7 ते 8 मुलींना फ्री भरतनाट्यम शिकवतो. आणि पूर्ण म्हणजे अगदी सुरुवातीपासून अडाऊ जे म्हणतो आणि शेवटी परीक्षा जी होईल तिथपर्यंत. आणि मग प्रोग्राम असेल तर मुलींकडनं काही न घेता त्यांना स्टेज देणं किंवा प्लॅटफॉर्म देणं हा एक खूप सुंदर अनुभव आहे. त्यातनं काही मुलं आता वेस्टर्न डान्स शिकतायत ओम डान्स अकॅडमीला. एक मुलगा आता मम्मा म्हणाली तशी मेडिकल लॅब टेक्निशियन बरोबर क्रिकेट करत होता. तर हे असं थोडं वेगवेगळ्या पद्धतीत मुलं बाहेर पडली. हे सगळं मध्ये अजून एक कौतुकाची गोष्ट मला अशी लक्षात आली की आईनी तुझ्या ही काळजी घेतली की इथली 35 मुलं आणि वर्ध्याच्या प्रकल्पातली मुलं त्यांच्या शिक्षणाबरोबर तुमच्या शिक्षणाकडे सुद्धा लक्ष होऊ नये. तर तू आणि तुझा भाऊ खूप चांगलं शिक्षण घेताय, तर त्याविषयी थोडंसं सांग. मी स्वतः ILS लॉ कॉलेज मधून BBA LLB करतेय. सो आता माझं 3rd इयर आहे, आता 2 वर्षात मी पास आउट होईल. माझ्या दादाचं ग्रॅज्युएशन झालंय आणि तो मास्टर्स करतो इकॉनॉमिक्स मध्ये IIT मद्रासला.
तर आम्ही दोघं म्हणजे आईने तर ही काळजी घेतलीच आहे, पण ते एक जबाबदारी म्हणतात, सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी तितकी कमी वयात आली की आम्ही सुद्धा आम्हाला नाही सांगावं लागत की करा, तर आम्ही ते करतो. तर ते म्हणता येईल की स्वतःहून आवड असल्याप्रमाणे जमतंय तसं करतो. तुझ्या म्हणाल्याप्रमाणे एवढी मुलं तशी की शाळांमध्ये तुम्ही या दोन्ही घालताय, पण या एवढ्या सगळ्या मुलांना शाळेमध्ये सोडण्या आणण्याची सोय आणि हे सगळं कसं मॅनेज करता? आतापर्यंत आमच्याकडे कोणीतरी ड्रायव्हर द्यायचे, आता ड्रायव्हर आमचा टोटल बंद झालाय, म्हणजे नाहीच आहे. आणि मग मोठी मुलं कॉलेजची ती त्यांचा वेळ सांभाळून मुलांना शाळेत सोडायची. पण आता असं झालं की आमच्या मोठ्या मुलांची पण 12वीची परीक्षा आहे आणि सगळ्यांच्या परीक्षा आल्यात वेळेत. तर शेवटी मी आज आमच्या संस्थेच्या गाडीचं स्टेअरिंग हातात पकडलं आणि 15-16 मुलं रोज डेली अपडाऊन नेणं आणणं करायला लागली आणि आमची आता मुलं शाळेत मी सोडायला लागली. तर एवढा सगळा खटाटोप करावा लागतोय. अशा प्रकारच्या मुलांना ही जी पारधी समाजाची माणसं भीक मागायला लावतात आणि ती निरागस आहेत म्हणून आपण देतो भीक, तर तुम्ही मागे एकदा बोलताना म्हणालात की अशी मदत नाही करायला पाहिजे. तर तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना एक जाता जाता एपिसोडचा आता शेवटाला आलोय आपण, तर काय संदेश द्याल? मी एवढंच म्हणेल की तुम्ही भीक देऊ नका. भीक दिल्याने काय होतं, त्यांचं प्रोत्साहन वाढतं आणि ते पुन्हा भीक मागतात. मग एक पिढी झाली की दुसरी पिढी पुन्हा तेच काम करते. मुलं पण एक छोटंसं बाळ, 2 वर्षाचा जो जन्मता बाळ असतो, म्हणजे डिलिव्हरी झाली की त्या मुलाला न कळत, काहीच कळत नाही, दूध पितं मुलगा सुद्धा भीक मागायला लागतो आणि ते दुधाच्या बहाण्याने कमीत कमी हजारो रुपये कमवतात. आणि ते छोट्याशा बाळाला स्वतःच्या खर्रा खाणारी जी गोष्ट असते ते पावडर त्यांच्या तोंडात टाकून त्यांना झोपवून देतात आणि आपण त्यांना भीक देतो. आपल्याला वाटतं त्या मुलांची दया येतं आणि आपण त्यांना भूक देतो. तर हे फार चुकीचं आहे, कारण यातनं ती मुलं कुपोषित होतात आणि जेवढी जास्त कुपोषित तेवढी जास्त भीक मिळते, कारण आपल्याला दया येतं. पण आपण जर ते दया थांबवली नाही आज, तर ही मुलं उद्या गुन्हेगार बनतील. ही मुलं लहान वयात त्या मुलींचे लग्न होतील, पुन्हा परत तीच सायकल चालत राहील वारंवार. आणि आम्ही आता खूप काही गोष्टी सांगायच्या राहिल्या आणि परतही कधीतरी सांगेल, पण यातून कधीच चांगलं घडत नाही. ती मुलं व्यसनी बनतात, त्या मुलींचे लहान वयात लग्न होते आणि त्याच्यानंतर त्या कुपोषणाने त्यांचं डेथ होतात. असे कित्येक आमच्याकडे उदाहरणं आहेत. कित्येक म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्हाला आमच्या या उमेद संजीवनी प्रकल्पात बघायला मिळेल, तुम्हाला ऐकायला मिळेल. आमचा प्रकल्प कोथरूड इथे वनाज इथे आहे. माझं एवढंच म्हणणं राहील की तुम्ही भीक देणं जर थांबवलं तर कदाचित ही मुलं उद्याचं भविष्य असेल. असं आहे मंडळी, खरंच कौतुकास्पद काम आहे या दोघींचं. कारण बऱ्याच वेळेला आपण बघतो की आपण आपल्या फॅमिली पुरता फक्त विचार करतो आणि ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये बरेच काही अडचणी येतात आणि त्यांना आपण सामोरं जातो आणि त्यातच आपण आपली पाठ फक्त करून घेतो. या दोघींचं कार्य खरंच खूप वाखाणण्यासारखं आहे आणि यांना पुढच्या प्रवासाविषयी मी शुभेच्छा देतो. आणि तुम्हा सगळ्यांना मी अपील करतो की हा एपिसोड बघितल्यानंतर या संस्थेला आपण काही मदत करावी. आर्थिक दृष्टी असेल तर आम्ही या संस्थेचा QR कोड दिसेल आणि दुसऱ्या माध्यमातून सुद्धा आपण मदत करू शकतो. जसं ही सगळी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी काही ऍक्टिव्हिटी घेऊ शकतो किंवा त्यांना काही शिकवायचं असेल, काही टीचर्स असतील त्यांना शिकवायला येत असेल तर सगळ्यांची वेळ बघून रविवारी थोडासा वेळ काढून त्यांना आपण शिकवू शकतो. अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. तुम्हाला काही इच्छा असेल या संस्थेसाठी करण्याची तर जरूर मला कॉन्टॅक्ट करा. मंगेशी मॅडमशी आपण कॉन्टॅक्ट करून नक्की काहीतरी या संस्थेसाठी भरीव कार्य करायचा प्रयत्न करू. या सगळ्या चर्चेसाठी आपला वेळ दिला यासाठी खूप खूप धन्यवाद.